नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट, जी अपडेट आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे. सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे. या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. हो मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ही 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे. या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. पण तुमच्यासारखा माझ्यासारखा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव सध्या विचारता झालाय की अखेर 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड बदल का होणार आहे? या बदलामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आणि या बदलामध्ये 15 तारखेनंतर सोयाबीनचा भाव हा वाढणार आहे की मग घटणार आहे? चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जर याच प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्याला सुद्धा जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर तिथंच व्हिडिओला आपण सर्वांनी लाईक करावं ही आपणास कळकळीची विनंती. आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवावा. याच्यासाठी व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाची आणखीन एक कळकळीची विनंती की फार मेहनतीने व कष्टाने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो, म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. असं केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. म्हणून पुन्हा एकदा विनंती की आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे, त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता 15 तारखेनंतर आपल्या सर्वांना सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड बदल होताना दिसणार. मग अशा परिस्थितीत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की असं काय घडलंय व असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात होणारे प्रचंड बदल. हा प्रचंड बदल 15 तारखेनंतर होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बदलामध्ये आपल्याला 15 तारखेनंतर सोयाबीनचा दर हा वाढताना दिसणार आहे की मग घटताना दिसणार आहे? चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तरे. तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव दिसतोय तो सध्याच्या कंडिशनला आहे 5,200 रुपये प्रति क्विंटल पासून 5,500 रुपये प्रति क्विंटल. मागच्या 7-8 दिवसापूर्वी भारत आणि अमेरिका यांच्या ट्रेड डील जी झाली होती तर त्याच्यामुळे जो सोयाबीनचा भाव होता पहिले दबावात होता. तो दबावात कशामुळे होता की एक भीती होती की बा अमेरिकेतून सोयाबीन भारतात येऊ शकते. पण मागच्या 2 दिवसात स्पष्टता आली आणि अमेरिकेतून भारत काही सोयाबीन आयात करणार नाही ही गोष्ट स्पष्ट झाली. आणि याच्यामुळंच सोयाबीनमध्ये आता 15 तारखेनंतर प्रचंड बदल होणार आहे. आता तुम्हाला समजलं असेल की हा बदल तेजीचा आहे का मंदीचा आहे? तर लक्षात घ्या, 15 तारखेनंतर जो सोयाबीनच्या भावात बदल होणार आहे हा बदल फक्त आणि फक्त तेजीचा आहे. मंदीची ह्याच्यात कसल्याही प्रकारची सुतराम शक्यता नाही. मग 15 फेब्रुवारी नंतर काय होणार आहे? एक तर बघा, अमेरिकेतून सोयाबीन आयात होणार नाही याचा सकारात्मक परिणाम 15 तारखेनंतर होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की 15 तारखेनंतर मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी 30 ते 35% सोयाबीनची आवक ही मार्केटमध्ये कमी होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक कमी झाल्यामुळं किंवा कमी होणार असल्यामुळं जी सोयाबीनची मागणी
आणि पुरवठा याच्यात 15 तारखेनंतर प्रचंड गॅप निर्माण होणार आहे. आणि हा जो गॅप असणार आहे, हाच गॅप 15 फेब्रुवारीनंतर सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे. आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव हा 15 तारखेनंतर 5,400 ते 5,800च्या दरम्यान पोहोचणार आहे. आणि 1 मार्चनंतर तात्काळ सोयाबीन 6,000ला गवसणी सुद्धा घालताना दिसणार आहे. आता अशा परिस्थितीत एक प्रश्न स्वाभाविक निर्माण होतो की बाबा 15 तारखेनंतर सोयाबीन 5,400 ते 5,800 होईल आणि 1 मार्चनंतर सोयाबीन 6,000 होण्याची सुद्धा शक्यता आहे. मग सोयाबीनची विक्री कधी करायला हवी? तर तुम्हाला सांगतो सोयाबीनचा भाव 6,000पर्यंत जाईल इथपर्यंत तुम्ही थांबू शकतात. सोयाबीनचा भाव 6,000च्या जवळपास पोहोचला की तिथं मात्र थांबू नका. एकदम सगळं सोयाबीन न विकता या तेजीत टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा भाव कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाळा आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाळा मनापासून व्यक्त करतो. खूप खूप आभार.